हाय हॅलो एव्हरीवन. तर झालं असं की मी एक व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ शूट केला होता. तो संडेचा व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये ना आम्ही एक रेसिपी शूट केली होती चिकन आणि चिकन वड्यांची. आणि तो व्हिडिओ मी पूर्ण एडिट पण केला आणि अपलोड करणारच होते. त्याच्या आधी मी एकदा व्हिडिओ बघायचं ठरवलं आणि बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे व्हिडिओ तितका अप टू द मार्क नाही आहे किंवा मजा नाही येत आहे. तर मग तो मी व्हिडिओ अपलोडच नाही केला. आणि त्यानंतर मग मला सेल्फ डाऊट यायला लागला आणि निगेटिव्हिटी यायला लागली एका प्रकारची की मी हे जे काही सगळं स्टार्ट केलं आहे तर बरोबर तर केलं आहे ना, मला जमेल ना, किंवा काय टॉपिक काढायचे काय नाही काढायचे. तर ते सगळं मग निगेटिव्हिटी भरपूर यायला लागली. मग त्याच्यानंतर मग मी 1-2 दिवस स्किप केलं, काही शूट नाही केलं किंवा काहीच केलं नाही. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की नाही, हा तर एक एक्सपिरियन्स आहे. असे म्हणजे बरेच एक्सपिरियन्स मला यायचे बाकी आहेत अजून. म्हणजे अजून डिफिकल्टीज भरपूर येणार, कारण की नवीन आहे. नवीन गोष्ट करताना बऱ्याच डिफिकल्टीजला आपल्याला सामोरं तर जावं लागणार आहे. पण त्यातून निराश न होता पुढे चालत राहायचं आहे. त्यातूनच आपल्याला नवीन मार्ग मिळेल, कारण की प्रत्येक गोष्ट ही आपल्याला कधी ना कधी नवीन असतेच. तर त्यातूनच आपल्याला मार्ग काढून पुढे जायचं आहे. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आमच्या ऑफिसमध्ये बँक डे सेलिब्रेशन होतं आणि त्यानिमित्ताने मी कमीत कमी ब्युटी प्रोडक्ट्स वापरून एक मेकअप लुक केलेला आहे. आणि तोच मेकअप लुक आता मी इथे पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. सो एक छोटासा मेकअप लुक मी शेअर करते की नॉर्मली मी कसा मेकअप करते. तर फर्स्ट मी मॉइश्चरायझर लावते, पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. हेच मी वापरतो कारण की हे सेफ वाटतं मला. बाकीचे मी अजून कधी ट्राय नाही केले, कारण की पॉन्ड्स घ्यायचं कारण की लहानपणापासून पॉन्ड्सची पावडर लावायची, तर त्यामुळे कधी काही रिॲक्शन नाही झाली. म्हणून मी सेफ साईड पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर वापरायला स्टार्ट केलं. तर ते सूट होते मला चांगलं अजून तरी. त्यानंतर रोज मी सनस्क्रीन लावते, पण आज मी नाही लावणार आहे कारण की मग खूप घाम येतो. आणि मग आता रस्त्यामध्ये आत्ताच पाऊस येऊन गेला, त्यामुळे गरम पण खूप होणार आहे. त्यामुळे आज मी सनस्क्रीन स्किप करणार आहे, पण रोज मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दोन्ही लावते. त्यानंतर मी आता हे डायरेक्ट कन्सिलर लावते. फाउंडेशन मी लावत नाही आहे कारण की इतकं कोणी तयार होऊन येणार नाही आहे. सो बेसिक तयारी करायची, म्हणजे जास्त मेकअप पण नाही वाटला पाहिजे कारण की आमचं कस्टमरसोबत इंटरॅक्शन असतं. त्यामुळे ना ते जास्त हेवी लुक केलं असं नको वाटायला. त्यामुळे बेसिक एकदम करायचं. कन्सिलर यासाठी कारण की आपले चेहऱ्यावरचे जे डाग असतात डोळ्याखाली, नाकाच्या जवळ, ओठाच्या जवळ, ते फक्त कन्सील करण्यासाठी मी कन्सिलर वापरणार आहे. दॅट्स इट. बस. आणि याने पण छान एक फाउंडेशनसारखं लूक येऊन जातो. आणि मला एवढंच मेकअप वापरायची सवय आहे सध्या तरी, कारण की त्यातलं मला तितकं पण अजून काही कळत नाही की तिथे गेल्यावर काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आणि लास्ट टाईम असं झालं की मी फाउंडेशन घ्यायला गेले होते आणि मी घेतलं पण आहे, पण तिथे जी होती मुलगी, तिने मला असं फाउंडेशन दिलं की ते माझ्या शेडपेक्षा एक जे शेड जास्त आहे, त्यामुळे ते लावलं की मी एकदम भुतासारखी पांढरे पांढरे दिसते. त्यामुळे मी ते अजिबात लावतच नाही आहे. मी कन्सिलरनेच काम चालवते आणि लगेच चेहऱ्यामध्ये फरक पण दिसायला चालू होतो. त्यानंतर आता मी स्विस ब्युटीचा आयशॅडो पॅलेट आहे माझ्याकडे, तर त्यातला मी आयशॅडो वापरते. ते पण बेसिक वापरायचं आहे, जास्त हेवी काही करत नाही आहे मी. तर हा जो शेड आहे हा मधला, तर हा ॲक्च्युली खूप छान मॅट फिनिश देतो. म्हणजे काय लावलं आहे पण आणि काही नाही लावलं पण असं येतं. त्यामुळे ज्यांना जास्त मेकअप असं आवडत नाही त्या लोकांनी हे ट्राय केलं पाहिजे. मला तितकंसं मेकअप म्हणजे एकदम हेवी मेकअप नाही आवडत, बेसिक आपला. आणि तिथे जिथे मी काम करते तिथे पण बाकीचे कोणी इतकाही मेकअप करणार नाही. सो मग त्यांच्यामध्ये मीच जास्त उठून दिसते असं व्हायला नको, किंवा वेगळी दिसते असं व्हायला नको. म्हणून मी मेकअप केला आहे पण आणि नाही केला आहे पण असं वाटणारं लुक करते.
तुम्ही डायरेक्ट बोटाने पण लावू शकता, जरुरी नाही की ब्रश असलाच पाहिजे. ब्रश आधी नव्हता माझ्याकडे, मी हातानेच लावायचे बोटाने म्हणजे. पण ठीक आहे, त्यानंतर मी जरा म्हटलं ठीक आहे ब्रश पण वापरून बघूया, म्हणून मी आत्ताच ब्रश ऑर्डर केले. आणि त्याच्यावरती थोडं शिमर वाटावं म्हणून हा जो आहे थोडं शिमरिंग, ते थोडंसं अगदी थोडंसं मी लावते, अगदी थोडंसं. त्याच्यानंतर नेक्स्ट इज ब्लश माझ्याकडे शुगरचा ब्लश आहे, एकच कलर घेतला आहे मी. आणि हा जर कोणाला जास्त मेकअप असा ठेवायचा नसेल तर हा युनिव्हर्सल ब्लश तुम्ही ह्या रंगाचा घेऊ शकता, जो सगळ्या बॉडी स्किनवर म्हणजे स्किन टाईपवर जातो आणि पटकन म्हणजे छान लुक येतो असा. थोडंसं नाकावर, थोडं हनुवटीवर, म्हणजे ते फक्त इथेच असं उठून दिसणार नाही, पूर्ण चेहऱ्यावर लावलं असं थोडं वाटतं. बरं, लगेच चेहऱ्यामध्ये फरक पडतो, छान दिसतं, म्हणजे छान वाटतं आपल्याला, स्वतःला पण छान वाटतं. त्यानंतर माझ्याकडे ही लॅक्मेची फॉरेवर मॅट म्हणून एक लिपस्टिक आहे, ती मी लावते आहे. नाही, आधी मी आय मेकअप करून घेते आणि मग लिपस्टिक लावते. तर आता मी लायनर लावते. लायनर मला जमणार नाही असं बघून लावायला, मी लावते आणि मग भेटते तुम्हाला. ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि मला लिक्विड लायनर वापरायची सवय आहे, मामाअर्थचं आहे, खूप चांगलं लायनर आहे. मला लिक्विड वापरता येतं, मला ते पेन्सिलवालं लायनर तितकं म्हणजे मी वापरलंच नाही आहे कधी, मी पहिल्यापासून हेच लायनर वापरते. लायनर लावून घेतले आता मी. आता मी थोडंसं मस्कारा लावते नॉर्मल. त्यानंतर आता मी लॅक्मेची फॉरेवर मॅट ही लिपस्टिक वापरते आणि ह्याचा कलर जो आहे तो खूप छान आहे, मला तर पर्सनली खूप आवडतो. तर आणि शेवटी ज्याच्याने पूर्ण लुक चेंज होईल तो आहे काजळ. काजळ खूप मस्त आहे, म्हणजे माझ्यासाठी तरी. विदाऊट काजळ चेहऱ्यामध्ये माझ्या तितकं हेच येत नाही, म्हणजे भावच येत नाही असं आहे. फक्त कॉर्नरला लावते कारण की ऑलरेडी वरती आयलायनर आहे, मग ते जास्त असं काळं काळं डोळे वाटायला नको ना, म्हणून मी फक्त कॉर्नरला इकडे. खूप घाईघाई झाली ॲक्च्युली, ऑलरेडी लेट झालं आहे आणि पाऊस येतो. पावसामध्ये साडी घालून कसं जाणार आहे काही कळत नाही आहे, बट ठीक आहे, हाऊस. सो असा रेडी झाला आहे फायनल लुक म्हणजे मेकअपचा. बाकी आता मी तयार होते, साडी वगैरे घालते, मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. शॉर्ट मला घ्यायचे होते, सगळं दाखवायचं होतं, पण आमच्या इथे लाईट गेली आहे, सो नाही दाखवू शकत आता. आता बघूया, मी शॉर्ट व्हिडिओ एक शूट करते खाली जाऊन. आता मस्का मारला आहे प्रवीणला, सो खाली जातो, पटपट शॉर्ट घेतो, आणि मला खूप लेट झालं आहे आज, सो आता पळते. बाय बाय. तर हाय, आत्ताच मी जॉबवरून घरी आले. आता जस्ट मी साडी काढली आहे आणि नॉर्मल कपडे आता रेग्युलर वेअर केलेत. तर मी व्हिडिओ ह्याच्यासाठी सुरू केला की मला दाखवायचं होतं की मी सकाळी जो मेकअप केला आहे तो अजूनही इंटॅक्ट आहे. म्हणजे फक्त कन्सिलर मी लावलेला आहे, बाकी पावडर पण घाईघाईमध्ये विसरले मी लावायला ॲक्च्युली. आणि आय शॅडो जे लावले तर तसंच आहे, इंटॅक्ट आहे. बघा, एकदम जवळून दाखवते, इंटॅक्ट आहे. शायनिंग, लायनर, बाकी सगळं. तर असं अजिबात नाही की मेकअप करायचं तर फॅन्सी प्रोडक्टच आपल्याकडे पाहिजे तरच आपण करू शकतो. तर बऱ्याचदा आपण कॉन्शियस होतो की अरे माझ्याकडे तर हे नाही आहे, ते नाही आहे, पण असं बिलकुल नाही आहे.
फक्त 5-6 प्रोडक्ट जरी असले आणि प्रॉपरली तुम्ही लावलं तर तुमचं होऊन जातं काम. तर असं अजिबात नाही की आपल्याला खूप महागड्या प्रोडक्ट्सच विकत घेतले पाहिजे आणि आपलं पूर्ण पैसे त्यात टाकले पाहिजे. हळूहळू मग जसं शिकत जाईल तसं प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं तरी चालतं. जे मी स्वतः केलं. मी फक्त काजळ लावायचे, मग फक्त लिपस्टिक लावायला स्टार्ट केलं. मग जसं जसं कॉन्फिडन्स यायला गेलं मग मॉइश्चरायझर, मग सनस्क्रीन म्हणा, मग असं एक प्रोडक्ट ॲड होत गेले माझ्या ह्याच्यामध्ये आणि आत्ता जाऊन मी कुठेतरी बऱ्यापैकी माझा स्वतःचा मेकअप मी करू शकते. म्हणजे आता कुठे कोणाचं लग्न असेल किंवा आज जसं काही फंक्शन होतं तर कोणाच्या मागे लागायची गरज नाही लागत की अरे माझा मेकअपच करून दे किंवा लायनरच लावून दे. मी माझं ॲटलिस्ट स्वतःचं करू शकते इतकं मी शिकले आहे. तर तितकं आपण शिकायला पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक मुलीने. म्हणजे मग आपण स्वावलंबी राहतो की कोणाच्या मागे लागायची गरज नाही. फक्त थोडी लिपस्टिक गेली आहे कारण की ऑब्व्हियसली तिथे खाणं पिणं होतं तर लिपस्टिक तर ही जाणारच आहे. तर लिपस्टिक तर आपण मध्ये मध्ये टचअप करू शकतो. पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात जसं लायनर आहे किंवा आय शॅडो आहे, ब्लश आहे, तो आपण सारखा नाही लावू शकत ना. लिपस्टिक काय आपण घेतलं पटपट लावलं लपून छपून लावू शकतो. सो मी अजून पण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अजून हॅक्स सांगेन की किती म्हणजे कुठल्या फंक्शनला कितपत मेकअप केला पाहिजे वगैरे. सो या मी आता भेटते तुम्हाला जेवण वगैरे आरामात. बाय. तर आता आवरले मी माझं सगळं मेकअप वगैरे छान काढून घेतलं आहे आणि फेस पण वॉश करून घेतला आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.